मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या प्रक्रियेत सोलापूर शहरातील मतदारांचं 25% तर ग्रामीण भागातील मतदारांचं फक्त 10% मॅपिंग बाकी आहे। मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील शहरी भागात एकूण 10,85,744 मतदारांपैकी 2,72,456 मतदारांचं म्हणजेच 25.09% मतदारांचं मॅपिंग अद्याप राहिलं आहे। ग्रामीण भागात ही टक्केवारी 10.46% इतकी आहे। या मोहिमेत सध्याच्या मतदार यादीतील मतदारांची नावे 2002च्या ऐतिहासिक मतदार यादीशी किंवा त्यांच्या पालकांच्या नोंदींशी तांत्रिकदृष्ट्या जोडली जात आहे। त्यामुळं बनावट मतदारांना आळा बसणार आहे। तसंच एकाच मतदाराचं नाव 2 ठिकाणी असणं, मृत व्यक्तींची नावे यादीत असणं किंवा स्थलांतरित मतदारांमुळे होणारे दोष दूर करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे। नवीन मतदारांचं नाव त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या 2002 मधील जुन्या नोंदीसोबत लिंक केलं जात आहे। त्यासाठी नागरिकांनी ECINET ॲपचा वापर करून आपलं किंवा पालकांचं 2002च्या यादीतील नाव, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक शोधून घ्यावा। तसंच BLOकडे माहिती द्यावी। जर याकडे दुर्लक्ष केल्यास मतदारांचं नाव मतदार यादीतून वगळण्याचा धोका असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। SIRचा कार्यक्रम असा: SIR अर्हता दिनांक 1 ऑक्टोबर 2026, प्रशिक्षण आणि छपाई 20 जून ते 29 जून, BLO घरोघरी भेट 30 जून ते 29 जुलै, मतदान केंद्र सुसूत्रीकरण 29 जुलैपर्यंत, प्रारूप मतदार यादी 5 ऑगस्ट, दावे आणि हरकती दाखल 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, हरकती निकाली 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर, अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026। तालुकानिहाय मॅपिंग टक्केवारी अशी: करमाळा 87.40, माढा 90.76, बार्शी 91.59, मोहोळ 90.28, अक्कलकोट 88, पंढरपूर 88.58, सांगोला 89.17, माळशिरस 90.73, शहर उत्तर 71.35, शहर मध्य 78.79, दक्षिण सोलापूर 74.46। सोलापूर जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 85.51% मॅपिंग पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 14.49% काम पूर्ण करण्यासाठी BLOंना सूचना करण्यात आल्या आहेत। तसंच या संदर्भात लवकरच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी दिली। ऑन ग्राउंड SIRचा प्रोग्राम 20 तारीखपासून सुरू होईल, 20 जूनपासून सुरू होईल। 20 जूनपासून 29 जून 2026 पर्यंत आम्ही तयारी करणार आहोत। त्याच्यामध्ये ट्रेनिंग देणे, प्रिंटिंग करणे, प्रिंटिंग सगळ्या ठिकाणी पोहोचणे, तो एन्युमरेशन फॉर्मचा जो प्रिंटिंग आहे तो पूर्णपणे आम्ही करणार आहोत। आणि हाऊस टू हाऊस व्हिजिट आमच्या BLO मार्फत हाऊस टू हाऊस व्हिजिट जो आहे तो 30 जून 2026 पासून 29 जुलै 2026 पर्यंत आमच्या होणार आहे। हा कालावधीमध्ये प्रत्येक BLO त्याच्या घरोघरी जाणे, त्यांच्याकडे तो एन्युमरेशन फॉर्म देणे, एन्युमरेशन फॉर्म भरण्यासाठी मदत करणे आणि परत एकदा जाणे, त्यांच्याकडून एन्युमरेशन फॉर्म गोळा झाला तर लिहिलं तर तो वापस घेणे, हे पूर्ण काम 30 जून 2026 पासून 29 जुलै 2026 पर्यंत होणार आहेत। या व्यतिरिक्त ड्राफ्ट इलेक्टरल रोल म्हणजे प्रारूप मतदान यादी तो 5 ऑगस्ट 2026 मध्ये प्रसिद्धी होईल। 5/8/2026 मध्ये प्राप्त प्रारूप मतदान यादी ड्राफ्ट इलेक्टरल रोल पब्लिश झाल्यानंतर 5/8/2026 पासून 4 सप्टेंबर 2026 पर्यंत याच्यामध्ये कोणाच्या काही क्लेम्स, ऑब्जेक्शन्स असेल तर माझं नाव इलेक्टरल रोलमध्ये आलेलं नाही तर तो दाखल करण्याची तारीख 5 ऑगस्ट 2026 पासून 4 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे। तो एखादा क्लेम्स अँड ऑब्जेक्शन आल्यानंतर क्लेम्स अँड ऑब्जेक्शनच्या बद्दल निर्णय घेण्याचा कालावधी असणार आहे 5 ऑगस्ट 2026 पासून 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे। ठीक आहे, हा कालावधीमध्ये आलेल्या सगळ्या क्लेम्स अँड ऑब्जेक्शनच्या बद्दल काही क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्स होते, माझं नाव नव्हते या माझं मॅपिंग झालेलं नाही आहे, काही क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्स असेल, माझं प्रारूप मतदान यादीमध्ये माझं नाव नसेल
तर उर्वरित लोकांच्या क्लेम्स अँड ऑब्जेक्शन दाखल करण्याच्या तारीख 5/8/2026 पासून 4/9/2026 पर्यंत. याच्यामध्ये निर्णय घेण्याचा तारीख आहे 5/8/2026 पासून 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. आणि अंतिम मतदान यादी म्हणजे फायनल इलेक्टरल रोल दाखल करण्याच्या तारीख 7 ऑक्टोबर 2026 असणार आहे.